अखेरीस शेतकऱ्यांच्या खात्यात आजपासून कर्जाचे पैसे जमा होणार आहेत. त्या संदर्भात नवीन शासन निर्णय देखील जाहीर झालेला आहे व पात्र शेतकऱ्यांना आता 2 लाख रुपयेपर्यंत कर्जमाफी देखील मिळणार आहे. तर शेतकरी बांधवांनो लक्षात घ्या, त्याआधी हे जे काही प्रेस नोट देण्यात आली आहे त्या संदर्भात आपण 2 मिनिटं अपडेट बघूया. कारण अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये अजूनही संभ्रम आहे किंवा आम्हाला कर्जमाफी होईल का असं विचारलं जात आहे. तर कर्जमाफी कोणाला होईल? जे कर्ज वाटप तुम्ही बघू शकता 1 एप्रिल 2019 ते 31/3/2025 पर्यंत बाकी दिनांक 30 सप्टेंबर 2025 असेल व कर्ज बाकी दिनांक 31/3/2026 पर्यंत, म्हणजे यांना कर्जमाफी रक्कम 2 लाख रुपये मिळणार आहे. म्हणजे 2018, 17, 16 या जे काही कर्जमाफी होणार नाही या वर्षाची, त्यामुळे लक्षात घ्या 2019 ते 2025 पर्यंत जे थकबाकी कर्ज असणार आहे त्यांना 2 लाख रुपयेपर्यंत कर्जमाफी मिळणार आहे. आता जे एक वेळ समझोता असणार आहे ते कर्ज वाटप दिनांक तुम्ही बघू शकता, जे 2019 सप्टेंबरचेच असणार आहे 1 4 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 व इथे स्पष्टपणे सांगितलेलं आहे ₹2 लाखावरील रक्कम शेतकऱ्याने बँकेत जमा केल्यानंतर कर्जमाफी ₹2 लाख OTS म्हणजे एक वेळ समझोता योजनेअंतर्गत मिळणार आहे. त्यानंतर प्रोत्साहनपर लाभ जे सन 2022-23, 23-24 व 24-25 या आर्थिक वर्षापैकी कोणत्याही 2 वर्षी पीक कर्जाची उचल करून विहित मुदतीत परतफेड आवश्यक, तसेच सन 2025-26 मधील पीक कर्जाची विहित मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना फक्त 50,000 रुपये अनुदान मिळणार असल्याची माहिती मिळत आहे. पण हे नक्कीच शेतकऱ्यांवर अन्याय दिसत आहे, कारण जे परतफेड करतात त्यांना ही शिक्षा का बरं? त्यांना 2 लाख रुपयेपर्यंत अनुदान का मिळत नाही? किंवा हा जो मुद्दा आहे तो धरून चालायला पाहिजे आहे, कारण शेतकरी बांधवांना अन्याय चालणार नाही. सरसकट कर्जमाफी करणार, आम्ही 7/12 कोरा करणार असे म्हणणारे महायुती सरकारने नक्कीच इथे शेतकऱ्यांचा विचार केला पाहिजे आहे. या योजनेमध्ये ₹2 लाखांपेक्षा अधिक थकबाकी असणाऱ्या शेतकऱ्यांनी ₹2 लाखावरील रक्कम 31 मार्च 2026 पर्यंत जमा करावी अशी सुद्धा माहिती मिळत आहे. पण त्याआधी आता काय करूया आपण, हे जो GR आला आहे त्याची माहिती बघूया. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी मुक्ती योजना 2026 योजनेअंतर्गत निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत आता बघा, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी व आपल्या माननीय कृषी मंत्री दत्तात्रेयजी भरणे यांनी सुद्धा सांगितले आहे, जे पात्र शेतकरी बांधवांनी KYC प्रक्रिया केलेली आहे त्यांच्या खात्यामध्ये 31 जुलैपर्यंत म्हणजे आजपासून हप्त्याचं वितरण होणार आहे. जी रक्कम आहे ते जमा होणार आहे. या आधी देखील आपण यादी दाखवलेली आहे, तुम्ही यादी बघू शकता. त्यामध्ये पण जे काही कर्जमाफी थकबाकी रक्कम असेल त्याची अमाऊंट देण्यात आलेली आहे. त्यानंतर प्रत्येक शेतकरी बांधवांना KYC करणे बंधनकारक होते. तर माननीय मंत्रिमंडळाच्या दिनांक 2/6/2026 रोजी झालेल्या बैठकीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्त योजना 2026 या योजनेस मान्यता देण्यात आली आहे व सदर मान्यतेस अनुसरून जे काही शासन निर्णयत्व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 योजना जाहीर करण्यात आली आहे. पण तुम्ही बघू शकता यामध्ये जे 17 लाख शेतकरी बांधवांचे नावं आले, म्हणजे आता ज्यांची नावं आले नाही त्यांना टेन्शन आहे का? तर बिलकुल नाही, तुमचे देखील नावं येईल. तुम्ही जर पात्र असाल तर नक्कीच येणार आहे, कारण पुढील जो काही लाभ होणार आहे तो असणार आहे 14 लाख शेतकरी बांधवांची यादी असणार आहे. तुम्ही बघू शकता की जवळजवळ 31 लाख शेतकरी बांधवांची नावे येणार आहे. पण इथे जे काही पुरवणी मागणीद्वारे 20,552 कोटी इतके निधी मंजूर करण्यात आला आहे व सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी शासन निर्णयत्व 1 कोटी इतके निधी सहकार आयुक्त व निबंधक पुणे यांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. तर आता हे शासन निर्णयामध्ये काय माहिती देण्यात आली आहे ते बघूया आपण, की जे काही निधी शिल्लक आहे बघा, सन 2026-27 या आर्थिक वर्षात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अर्थसहाय्य लेखाशीर्ष अंतर्गत 20,552 कोटी इतका निधी मंजूर असून सद्यस्थितीत या लेखाशीर्ष खाली 20,551 कोटी इतका निधी शिल्लक आहे व सदर निधीपैकी 7 कोटी निधी इतका निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे. आता काय सांगितलेलं आहे की जे पात्र शेतकरी बांधव असणार आहे 2 लाख रुपयेपर्यंत इथे कर्जमाफी मिळणार आहे. आता 7 कोटी 17 लाख शेतकऱ्यांमध्ये आता विभाग केल्यानंतर किती अमाऊंट येते तुम्ही सुद्धा आपल्याला नक्कीच कळवायचं आहे. ही नक्कीच जी कर्जमाफी आहे ती व्यवस्थित आहे का, फसवी आहे का, तुम्हाला काय वाटतं नक्कीच आपल्याला कमेंट करून सांगा. कारण अनेक शेतकरी बांधवांचं तेच मत आहे. आता ही जी काही निधी दिलेली आहे
पूर्तता केलेली आहे. 7,000 कोटींची निधी ते 17 लाख शेतकऱ्यांमध्ये आता कशी डिवाइड होणार आहे, जे शेतकरी बांधव आहे त्यांची जी यादी आहे त्यामध्ये देखील तफावत दिसत असल्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये इथे संभ्रम निर्माण झालेली आहे. तर या योजनेमध्ये 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीतील उचल केलेले पीक कर्ज तसेच पुनर्गठन केलेले पीक कर्जाचा समावेश असणार आहे व इथे त्याचप्रमाणे सदर पीक कर्ज तसेच पुनर्गठन कर्जाची दिनांक 30 सप्टेंबर 2025 अखेरची थकबाकी दिनांक 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड झालेले नाही अशी रक्कम कर्जमाफीसाठी विचारण्यात घेण्यात आलेली आहे. तर इथे जी काही टक्केवारी आहे बँकेला देण्याची हे संपूर्ण माहिती या तक्त्यामध्ये देण्यात आलेली आहे, तुम्ही पाहू शकता. व शेतकरी बांधवांनो, आता हेअर कट एक मुद्दा आहे जी शेतकरी बांधवचा प्रश्न आहे की नक्की हेअर कट म्हणजे काय. म्हणजेच इथं काय देण्यात आलेलं आहे तुम्ही पाहू शकता. शासनाने दिनांक 9 जून 2026 रोजी सर्व व्यापारी बँकांना पत्र देऊन अनुत्पादित वर्गावरील खात्यांना विशिष्ट प्रमाण सवलत देण्याबाबत निर्देशन देण्यात आले. त्याचप्रमाणे शासनाने दिनांक 1 जुलै 2026 रोजी सर्व बँकांना पत्र देऊन 1 एप्रिल 2026 नंतरच्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर व्याजाची आकारणी न करण्याबाबत निर्देशन देण्यात आलेलं आहे. त्याने शासनाने अनुत्पादित कर्ज खात्याबाबत बँकेंनी खालील प्रमाणे सवलत देण्याबाबत सूचित केलेले आहे. आता हे काही सूचित करण्यात आलेले आहे, त्या संदर्भात माहिती दिली की किती वर्ष 2021 ते 22, 22 ते 23, 23 ते 24 जे काय ते किती टक्के जे काय कर्ज खतावणीमधील कर्जबाकीचे 85% तडजोडीची रक्कम या यादीमध्ये देण्यात आलेली आहे. तर शेतकरी बांधवांनो, तुम्ही KYC प्रक्रिया केली आहे का नाही, तुमचं नाव कर्जमाफीच्या यादीमध्ये आलं आहे का नाही, नक्कीच कमेंट करून सांगा. कारण थकबाकीदारचे शेतकरी बांधव आहे त्यांची यादीमध्ये नावं येण्यास सुरुवात झालेली आहे. पहिली यादी झालेली आहे 17 लाख शेतकऱ्यांची. आता दुसरी यादी देखील येणार आहे, ते असणार आहे 14 लाख शेतकऱ्यांची. ते देखील 10 ऑगस्ट पर्यंत जी यादी येणार आहे ज्यामध्ये स्पष्टपणे जी थकबाकीदार शेतकरी असणार आहे त्यांचे नावं असणार आहे. तर महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा. पुढील सर्व सरकारी अपडेटसाठी आपल्या योजना यात्रा चॅनलला फॉलो सबस्क्राईब करा. धन्यवाद.